इथे छान टीव्हीसुद्धा लागलेला आहे आणि स्वामीसुद्धा आलेले आहेत. हे डिटेलमध्ये मी सांगतेच तुम्हाला. हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे. एक कमेंट मी हायलाईट करते कालची, आणि जवळजवळ 100 लाईक्स मिळाल्यात. म्हणजे लुकवरून जज करणारे जे लोक आहेत ना, तर त्यांची मी वाहवा करेन की त्यांनी मन बघत नाहीत लोकांचं, किंवा त्या ब्लॉगमध्ये काय बघत नाहीत तर कशी दिसते कशी असते. माझ्या स्किनबद्दल आता मी जे आहे ना, क्लिअर, कोणताही फिल्टर काही लावलेलं नाही. ॲक्ने प्रॉन स्किन आहे माझी, आणि मला इकडे आल्यानंतर ॲक्ने तर जास्त येतात. ही माझी रिअल स्किन आहे जी मी तुम्हाला दाखवते. हे बघा, स्कार्स आहेत सगळ्यांनी, प्रत्येकाची स्किन अशी थोडी ना थोडी असतेच. आणि जे आहे ते दाखवलेलं आहे. आणि स्किन केअर प्रोडक्ट्स दाखवते. ज्यांना प्रॉब्लेमॅटिक स्किन असते त्यांना स्किन केअर प्रोडक्ट कळतात, कारण त्यांना त्यांच्या स्किनवरती ते कसे अफेक्ट करतात ह्यावरून आम्ही सांगू शकतो. चांगली स्किन असणारे लोक सांगू शकत नाहीत की ते कसं अफेक्ट करतात. सिम्पल अशी गोष्ट. आणि मला त्यांचं अजबच वाटतं की लोक अजूनही लुक्सवरती जातात. तुम्हाला तुमच्याकडे चांगले लुक्स असून काय फायदा जर तुमच्याकडे चांगलं मनच नसेल एखाद्याला समजून घेण्याचं, आणि एवढी जजमेंटल बनताय तुम्ही. मला काही फरक पडत. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि माझं लग्न पण झालेलं आहे. असं नाही की माझं लग्न अडणार आहे, असंही नाही की माझ्या लुक्सवर मला जॉबवरून काढतील. माझं खूप चांगलं चाललं आहे, देवाच्या दयेने, स्वामींच्या कृपेने खूप चांगलं चाललं आहे. एवढं मोठं घर म्हणतं, आणि त्याच घरातल्या काही गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्या अशा बोलण्याने मला काही फरक पडत नाही. ती कमेंट मी डिलीटसुद्धा करू शकले असते. पण काही विघ्न संतोषी माणसं असतात की ज्यांना हवं असतं की अरे आपण हिला त्रास द्यायच्या लुक्सवरून. मला काही फरक पडत नाही. हे बघा, इथे स्कार्स आहेत, मला पिंपल्स आहेत, हे येतील जातील. स्कार्सची ट्रीटमेंट घेतल्यानंतर स्कार्सची ट्रीटमेंटनं हे सुद्धा कव्हर होईल. मग तेव्हा तुम्ही काय बोलणार आहे, अरे नाही अगोदर तुला होते. झालं आता ते बाजूला या. मी सांगितलेलं आहे ऑलरेडी, काहीतरी चांगलं होत मिळत असेल, बघत असेल तर त्यात मी. आणि स्किन केअर प्रोडक्ट्स कशासाठी दाखवते ते माहिती पडावेत म्हणून दाखवते. सिम्पल गोष्ट आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला त्रासदायक करण्यासाठी नाही. अरे मग कशाला दाखवते. चांगल्या स्किनवरती स्किन केअर प्रोडक्टचा काही उपयोग करणार नाही. मला फायदा झाला आहे म्हणून मी ते दाखवते. आता हे जे पिंपल्स आलेत ना, मला वातावरणातील चेंजमुळे आलेत. मी मुंबईवर बघितलेलं, मुंबईवर क्लीन स्किन होती, इथे नंतर चेंज झाली. चला, आता मी तुम्हाला आज जे घरात माझ्या बदल झाले आहेत ते मी दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ केलेला आहे. पॅन्ट्री युनिट बनवलेलं आहे, त्यानंतर शेगडी जी आहे, जे चिमणी आहे, त्याचं फ्रीज आहे, आणि जे सेफ्टी डोअर आहे त्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहेच. बट त्याच्या आधी मला एक गोष्ट प्रकर्षाने इथे सांगायचे. तुम्हाला सांगते, टी व्ही पण लागली, टी व्ही पण माउंट झालेला आहे बघा. अरे फॅनचं बटन कुठं आहे बा. इथे छान टीव्हीसुद्धा लागलेला आहे आणि स्वामीसुद्धा आलेले आहेत. हे डिटेलमध्ये मी सांगतेच तुम्हाला. हे सांगताना ना मला एक गोष्ट प्रकर्षाने आठवते, जी जस्ट मला आता आठवली की 2024ला, म्हणजे आम्ही जेव्हा विचार करत होते की घर कुठे घ्यायचं, की मुंबईमध्ये घ्यायचं, नवी मुंबईमध्ये घ्यायचं, इकडे घ्यायचं, काही समजत नाही. आम्ही कोल्हापूरला पण विचार करत होतो की एकदा कुठेतरी फायनली आहे मला सेटल व्हायचं. आणि सचिन पण म्हणत होते की धनुष्यता पास, आणि आपल्याला मुंबईला नको, आणि गावाकडे वगैरे बघू. मी सांगते तेव्हा खूप संभ्रमात होते, आणि आम्ही खूप काही ना काहीतरी इश्यू व्हायचे. कुठेतरी घर बघायला जाऊ, मुंबईत तर एवढी घरं बघितली, तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा बघितलं, तर असं वाटायचं की अरे इथं नको घर, तिथं नको, काही ना काहीतरी इश्यू व्हायचे. कधीतरी फायनान्सचा इश्यू व्हायचा, काहीतरी असं वाटायचं की खूपच जास्त किमती सांगतायत, बाल्कनी कधी आवडायची नाही, कधी तो एरिया आवडायचा नाही, असं व्हायचं, आणि बनतच नव्हतं. गावी जेव्हा आले होते तेव्हा माझी खूप जवळची मैत्रीण आहे, ती मला काय म्हणाली, धनश्री, आणि मी तुला एक सांगते की तिचं जॉबचं काहीतरी सुरू होतं, खूप हायर एज्युकेशन झालेलं आहे तिचं, आणि ती म्हणाली मला पण असं होतं. मी असं मजेतच मी ॲस्ट्रोटॉक ॲपवरती ना विचारलेलं, आणि त्यांनी जे सांगितलेलं ते तंतोतंत जुळलं म्हणते ती. त्या दरम्यान मला जॉबसुद्धा लागला, आणि मला म्हणते की ट्राय करायला काय हरकत आहे, बघ ना एकदा ट्राय करून, एवढ्या गोष्टी तर तू करतेस. म्हटलं ठीक आहे. आणि मी ॲस्ट्रोटॉक ॲप डाउनलोड केलं, आणि सहज मी टाकलं. तर तिथे माझ्याकडून माझी जन्मवेळ, जन्मठिकाण आणि जन्मतारीख घेतली गेली, आणि त्याच्यानं सांगितलं की आत्ता तुमच्या म्हणजे 2024ला स्टार्टिंगला तुमचा घराचा योग नाही आहे. मी थोडे हताश निराश झाले होते की अरे यार, आणि घराचा योग नाही, आता काय करायचं. पण त्यांनी बोलले की ऑक्टोबर 2024 नंतर घराचा योग बनतो आहे. आणि गेस वॉट की मार्च 2025मध्ये मी माझा पहिला फ्लॅट घेतला होता कोल्हापूरमध्ये. आणि तेव्हा ते ध्यानीमणी पण नाही, आणि असंच सहजच मोबाईल मी चेंज केला होता. मोबाईल चेंज केला तर मग सहज असं ॲस्ट्रोटॉक ॲप परत दिसलं, परत मी टाकलं. मग बघूया, आता मी घेतलं आहे तरी घर, पण तिथे मी दिलं आहे ते रेंटनं. आणि म्हटलं मी स्वतः कधी माझं घर असणं जिथे मी राहणार आहे.
आणि तेव्हा मग असं झालं की बघूया तरी कुठं काय जमतंय किंवा काय, आणि असंच परत मजेत मजेत करायला घेतलं. तर तेव्हा आलं की 2026 जूनच्या दरम्यान योग म्हणते, म्हणजे 2026 दिवाळीच्या आधी तुमचा गृहप्रवेश होईल असं होतं. ते पण मी मजेत घेतलं, कारण आम्ही जो फ्लॅट मुंबईमध्ये बघितला तो जवळजवळ 1,28,00,000 होता आणि मी तो प्लॅन ड्रॉप केला होता की खूपच आपलं बजेटच्या बाहेर जाते. ती गोष्ट डोक्यातून सुद्धा गेली होती. आणि तुम्हाला सांगते की असंच दिवस गेले आणि आमचं काय माहीत असं म्हणण्यात आलं की मार्चमध्ये मी इकडे आले गावाकडे आणि बाबा मला बोलले की धनश्री जर घर बघायचं असेल तर गडिंग्लजमध्ये बघूया, आणि ते डोक्यात नाही आहे ना आमच्या. आले इकडे बघितलं असं आणि हे घर पसंत पडलं, इंटेरियर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि घरात सुद्धा राहायला आले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण हे बघितलं होतं आणि खरोखरच अशा काही गोष्टी असतात की आपल्याला एक क्लॅरिफिकेशन मिळणं गरजेचं असतं. आपण काही गोष्टी उगाचच ट्राय करत असतो. जसं हे माझ्या आयुष्यात घडलं, हे मॅनिफेस्ट केलेले ह्या गोष्टी मी जिथं या घरात आता मी बनवते आहे हा व्हिडिओ, ह्या मॅनिफेस्ट केल्या होत्या. आणि जसं हे माझ्या आयुष्यात घडलं तसंच प्रत्येकाला एखाद्या क्लॅरिटीची गरज असते. म्हणून मी म्हटलं की तुम्हाला कुठले फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, मॅरेजविषयी काही इश्यू असेल, एज्युकेशनविषयी इश्यू असेल किंवा लग्नाविषयी काही गोष्टी अडकळत असतील किंवा काही गोष्टी तुम्हाला समजत नसतील आता काय करायचं, तर एखाद्याला विचारणं खूप गरजेचं आहे. मग ॲस्ट्रोटॉकवरती का नाही, ॲस्ट्रोटॉकची लिंक मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते आणि पहिला चॅट सेशन जो असेल तो तुम्हाला फ्रीमध्ये मिळून जाईल. तर मग डिटेल्स मी दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका. आणि ज्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा एक क्लॅरिटी मिळून जाईल जशी मला मिळालेली आहे. हे मला सांगायचं होतं मी. आणि आत्ता हे माझ्या जस्ट लक्षात आलेलं, कारण मी असंच ॲप सगळे बघत होते तेव्हा मला ते कळालं, म्हटलं शेअर करू. सो मी ज्या गोष्टी आज तुम्हाला दाखवणार ते म्हणजे पहिला टी व्ही. हा सॅमसंगचा OLED टी व्ही आहे आणि हा सचिनच्या आवडीचा टी व्ही आहे. नरेंद्र परवा जेव्हा आले होते ना, तर तेव्हा हा टी व्ही त्यांनी क्रोमामध्ये जाऊन बुक केला होता. आणि हाच सचिनला हवा होता टी व्ही. 2 दिवस इन्स्टॉलेशन होऊच शकलं नाही, माउंट होऊच शकला नाही, कारण त्याचा पार्टचा इश्यू झालेला त्याच्यामुळे. त्यानंतर इथे जे हा एरिया याच्यामध्ये मी काहीच ठेवलं, हे नीताने दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे सचिनच्या चुलत भावांनी दिलेलं आहे गायवासरूचं, तेवढंच ठेवलं, बाकी काही नाही. आणि इथे पण हे नीताने दिलेलं होतं ज्याच्यामध्ये मी कीज ठेवल्यात सगळ्या, कीज ठेवल्यात सगळ्या, बाकी सगळं इथे पूर्ण हे आहे. आता उद्या अजून बाहेर जे आहे ते सगळं इथे आहे. त्यानंतर स्वामी आहेत पाठीशी. ही जी फ्रेम आहे ही निशाताईंच्याकडून मी मठातून घेतलेली आहे मुलुंडच्या. आणि इथे बघा लिहिलेलं आहे, हे इथे असं आजच बनवून घेतलं आहे मी. आणि हा जो चाफा आहे ना, तर हा प्रिझर्व चाफा आहे आणि हा पण निशाताईंच्या एका फ्रेंडकडून मला मिळाला आहे, जो मी इथेच ठेवलेला आहे. आणि ते स्वामी आलेले आहेत. आणि मेन चांगली गोष्ट अशी, हा एंट्रन्स आहे आणि इथून एंट्री केल्या केल्या इथे स्वामींचा फोटो, म्हणजे घरात एंट्री केल्या. तर अजून एक गोष्ट, हा जो मेन डोअर आहे ना, हे बघा आता पॉलिश केल्यानंतर असा दिसतो मस्त. अजूनही याला थोडंसं शायनिंग बाकी आहे. हा उंबरा तरी तुम्ही बघितला होता उंबरटा पूजनच्या वेळी. आणि हा दरवाजा पण छान पॉलिश केल्यानंतर आता असा दिसतोय. हा फ्रीज जो आहे हा लिप हेअरचा फ्रीज आहे, कन्व्हर्टेबल फ्रीज आहे. हे बघा इथं आता सगळ्या डाळी ठेवल्यात मी. अजूनही मला फ्रीज छान सेट करायचं, याचा कागद पण मी काढलेला नाही. हा असा. आणि खास याच्यातली गोष्ट की गरम गरम दूध तुम्ही इथेच, म्हणजे इथेच त्यांनी जागा इथेच ठेवू शकता गरम गरम दूध, आणि ते प्रॉपर राहतं, म्हणजे एवढं काय टेन्शन नाही गरम गरम दूध ठेवायचं न ठेवायचं. आता इथे देवार आहे. खूप जणींनी देवाऱ्याचं म्हणजे देवाराच करून टाकला, बट स्टील इथेच असणार आहे देवारा. ह्या इथे मध्ये प्लाय आहे देवाऱ्याच्यामध्ये बरोबर इथे. आणि हे मी मोठी जास्त भांडी वॉश बेसिनच्या इथे घासत नाही, फक्त नॉर्मली ताटं वगैरे धुवून घ्यायचे असेल तर. युटिलिटी एरिया इकडे आहे ना, तर सगळी भांडी जास्त घेऊन इकडे घासायला घेते, बसून आपलं निवांत होतं. जास्त मी इथे घासायला जात नाही भांडी. आणि ह्याला देवाराला ना दरवाजा आहे, हे बघा असं दरवाजा आहे, असं क्लोज राहतं हे पूर्ण. इथे स्टोरेज आहे, पण इथं काहीही ठेवणार नाही, कारण देवाऱ्याच्या वरती ओझं नसावं म्हणतात म्हणून इथे काही सगळं रिकाम आहे, काही केलेलं नाही. हे
ही जी चिमणी आहे फायबरची, ही ऑटो क्लीनमध्ये चिमणी आहे, याला डक्ट नाही आहे. आणि ह्या छोट्या छोट्या ज्या बरण्या आहेत, इथं स्ट्रिक्सचं सिरम ठेवलं आता लावायचं आहे म्हणून. इथे ज्या छोट्या छोट्या बरण्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत, ज्या मी परवा ह्याच्यातून डीमार्टमधून आणल्या होत्या. आणि ही जी शेगडी आहे, आता जेवण झालेलं आहे इथं, ही जी शेगडी आहे ना, ही जी शेगडी आहे ही सुजाता ब्रँडची शेगडी आहे, 9 इयर वॉरंटी. आणि ही 4 बर्नरची आहे. क्लीन करायला थोडासा वेळ लागतो, पण चांगली आहे, म्हणजे टाईम कन्झ्युम होत नाही. 4 आमटी, भात, भाजी, भाकरी प्रॉपर टाईमला होतात, जास्त वेळ लागत नाही. अर्धा ते पाऊण तास लागतो एका टाईममध्ये. भात लावला, आमटी फोडणी घातली, भाजी फोडणी घातली आणि एकीकडे भाकऱ्या केल्या. हा तवा इथे बाजूला ठेवला आहे. अजून ह्या गोष्टी मला आता व्यवस्थित करायच्यात. कशा ते मी सांगते. आता इथं तुम्हाला पसारा दिसेल, मला पसारा बिलकुल नको आहे. जी गोष्ट आज करून घेतले ती म्हणजे हे पॅन्ट्री युनिट. भरपूर कचरा झाला होता, घरभर पूर्ण पसरलं होतं. तर हे बघा, हे प्रोफाईल दरवाजा इथून असं हे 6-6 इंच उंचीचं आहे. आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी मावतील, भरपूर म्हणजे भरपूर. हे आता क्लीन करायचं, ते उद्या करेन. आणि नंतर पॅन्ट्रीची पूर्ण, म्हणजे जसे डबे येतील ना त्याच्यानंतर मी पूर्ण तुम्हाला याची एक टूर देईन, पॅन्ट्री टूर. त्यानंतर हे असं आहे, म्हणजे कांदे बटाट्यांसाठी तुम्ही म्हटलं, इथं कांद्यांसाठी, इथं बटाट्याने मी हे ठेवलेत, लसूण ठेवलेत. बाकी याच्यामध्ये सगळे डबे मावलेले आहेत माझे. आणि हे इथं खूप जणींनी मला म्हटलं की ह्याच्या खाली थोडंसं स्टोरेज पाहिजे होतं, पण देवाराच्या खाली कधीही रिकामी नसावं, पूर्ण भरलेला देवारा असावा, म्हणजे खालची जी बाजू असते ज्याच्यामध्ये. त्यामुळे हे सगळं पोकळ नाही आहे, हे पूर्ण भरलेलं असं आहे. त्याच्या खाली धान्य ठेवलेत, म्हणजे आम्ही पोटलीमध्ये धान्य ठेवतो देवारा बनवायच्या अगोदर, आणि ते असावं. त्यामुळे हे सगळं जे आहे ते पूर्ण असं बनवून घेतलं आहे आम्ही. कुठलाही ड्रॉवर वगैरे काही केलेलं नाही आहे. तर देवारा फक्त देवाराचं असं ठेवलं. आणि पाटावरती किंवा याच्यावरती बसून मी पूजा करते. ओके आहे माझ्यासाठी, म्हणजे मला जसं ओके पडेल तसं. आणि हे मुंबईला माझ्याकडे होतं, तर याच्यामध्ये मी देवाराचं सगळं सामान ठेवलं आहे. खूप जणींनी इथे डायनिंग टेबल वगैरे ह्या खूप सजेशन दिले होते, पण खरं सांगू हे सगळं माझ्यासाठी ओके आहे, परफेक्ट आहे. आता सध्याला तुर्तास हे असं इथे अजून ओव्हन यायचं आहे, ज्या माझ्या मुंबईच्या हॉट मैत्रिणी अगोदरच सांगून ठेवल्या. माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी आधीच सांगून ठेवलेत की धनश्री आणि धनश्री वहिनीने आम्ही ओव्हन देणार आहोत, तुम्ही घेऊ नका. त्यामुळे मी ओव्हन अजून घेतलेला नाही आहे. मिक्सर इथं आहे, बॉशचा मिक्सर आहे हा जो घेतला आहे. वॉशिंग मशीन जी आहे ती बाहेर आहे, युटिलिटीचा एरिया आहे. आणि इथे मी वॉशिंग मशीन इथे ठेवले, बॉशची आहे आणि वर्किंग तरी चांगलं आहे. आता 2-3 दिवस दाखवले तरी. इथून पूर्ण असं ही भांडी घासून ठेवलेली आहे तिथे. दरवाजा बंद करते मी आता. आता इथे हे जे ड्रॉवर, तर इथे ह्या शीट पण घेतलेल्या आहेत, ह्या आता घालायच्यात. ह्या फक्त हे करून ठेवल्यात, हे तर खाली घालायच्या, ज्या मी काढून ठेवल्यात मगाशी. आता खूप काम झालं म्हटल्यानंतर मी थांबले, कारण आज दिवसभर खूप गडबड होती. खूप पसारा होता दिवसभर घरात, म्हणजे अक्षरशः इथून पूर्ण धूळ झालेली. कारण पॅन्ट्री युनिट बनवून आणली त्यांनी, बनवून आणल्यानंतर इथे ठेवताना जो गोंधळ झाला आहे, कारण मॅच ही पूर्ण व्हायला पाहिजे होती, इथून पूर्ण सगळ्या ह्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. त्यामुळे इथं नंतर स्वामींचा जो फोटो होता सगळ्यात अगोदर इथे करून घेतला मी वेड्यासारखं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की दक्षिणेकडे तोंड होतं. मग त्यानंतर मी निशा त्यांना फोन केला, मग ताईने बोलले की इथे बरोबर आहे आणि प्रॉपर दिसतं. तर मला हे खूप आवडायला लागले, म्हणजे दरवाजात एंट्री केल्या गेल्या स्वामींचा फोटो. खूप जणी ह्याबद्दल सुद्धा विचारलं की धनश्री हा असा अर्धा कलर का, तर ते तुम्ही माझ्या इंटेरियर डिझायनरला विचारा, मला तर आवडलेलं आहे. जेवढं घरात सगळ्या गोष्टी झाल्यात त्या मला आवडलेल्या आहेत, माझ्या आवडीप्रमाणे केलं. बघणारे लोक कसं असतात माहिती की हे असं असायला पाहिजे होतं, ते तसायला पाहिजे होतं, म्हणजे प्रत्येकाची आवड ही वेगळी असू शकते. आता राहणार आहे कोण मी म्हटल्यानंतर माझ्या आवडीप्रमाणे मी या सगळ्या गोष्टी करून घेतल्यात आणि माझ्यासाठी सोयीस्कर आहेत. हां, 1-2 गोष्टी असं होतंच की मला फ्रीजचं थोडंसं हे झालं नाही, पण आता जेवढी घरं मी गडहिंग्लजमध्ये बघितली होती, 3 BHK किंवा मला ह्याच्यामध्ये अपार्टमेंटमध्ये राहायचं नव्हतं, जेवढी घरं मी गडहिंग्लजमध्ये बघितली होती, रो हाऊस बघितले होते, त्याच्यामध्ये हे मला बेस्ट वाटलेलं. कारण इथले जे सगळे रो हाऊसेस आहेत ना, तर ते सगळे सेमच आहेत.
त्यांचा. आणि हा जो दरवाजा आहे ना, इथला हा जो दरवाजा, हा दरवाजा नाही आहे बाय द वे, की हे ज्यांनी ते रो हाऊसेस बनवले ना, तर त्यांनी ते वेगळं काहीतरी डोक्यात घेऊन केलं होतं. पण त्याच्यानंतर त्यांनी सूट दिली की तुम्ही हवं तर ते हाफ क्लोज करून घेऊ शकता. पण मला नको होते ते क्लोज करायचं, मला ओपन राहू देत म्हटलं तसंच. आणि तो येण्या जाण्याला आत्ता का वापरत होतं, कारण काम सुरू होतं इथे. इथं जे काम आहे ना, इथे ते सगळं जे पॉलिशिंगचं काम चालू होतं, त्याच्यामुळे तुम्ही काही ब्लॉग्समध्ये भेटलं की इथून सगळे ये जा करत होते त्याच्यासाठी. तर तिथून ते नाही, तिथून बंद आहे पूर्ण. ते आता जेव्हा घर पूर्ण सेट होईल त्याच्यानंतर तुम्हाला ते सगळ्या गोष्टी कळतील. आता बऱ्यापैकी सगळं झालं आहे, आवरले. आणि काही मला खूप छान सजेशन पाहिलं की ज्याच्यामध्ये असं होतं की धनश्री, आणि पूर्ण एवढं मोठं घर क्लीन करणं खूप अवघड जातं, त्याच्यासाठी तू हाऊस हेल्प ठेव. तर त्या पण मला मिळालेल्या आहेत. मी मुंबईवरून इथे येण्याच्या आधीच माझा शोध सुरू होता, कारण मला माहीत होतं मला कामातून एवढा वेळ मिळणार नाही की मी घर स्वच्छ करणं किंवा स्वयंपाक करणं ह्यासाठी वेळ देऊ शकेन. तर मला ते पण मिळालेलं. त्या आज पहिला दिवस त्यांचा होता, आज येऊन गेल्या त्या. आता उद्यापासून बरोबर टायमात येतील. आणि हा माझा अरू आहे, मम्मी वरती आहे. आणि ती पण वैतागली, कंटाळली खूप 2-3 दिवस. मम्मीमुळे खूप हेल्प झाली मला. मावशी होती, मम्मी होती, राजश्री होती. आणि मावशीने राजश्री तरी गेलेल्या आहेत, मम्मी तेवढी आहे. बाबा येणार आहे 2-3 दिवसांमध्ये. बाबा आल्यानंतर मग मम्मी पण जाईल. आणि आता प्रॉपर थोडंसं झालं आहे, आता हळूहळू गोष्टी सेट झाल्या की मी तुम्हाला दाखवत जाईन व्हिडिओमध्ये. आणि थँक्यू सो मच की तुम्ही खूप सारे सजेशन्स देत आहे. मला माहिती आहे की असं असते की धनश्री मला सोयीस्कर होईल अशाच त्या गोष्टीत. पण शेवटी प्रत्येकाची आवड किंवा प्रत्येकाची मतं खूप वेगळी असतात आपल्या घराच्या बाबतीत. आणि आपण जेव्हा तिथे राहतो तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला समजून जातात की अरे आपल्याला हे असं पाहिजे, हे असं पाहिजे. हळूहळू सगळे चेंजेस होतील आणि हळूहळू सगळ्या गोष्टी पण येतील. आता बेडबॅग कुशनसाठी माप घेऊन गेले, पडदे पण येतील 1-8-10 दिवसामध्ये, मॅट्रेसेस पण येईल आणि त्याही गोष्टी हळूहळू दिसतील. सो जेवढी मी सैर केली, ज्या नवीन गोष्टी आज घरात लागल्या, स्पेशली टी व्ही, पॅन्ट्री युनिट, तर म्हटलं तुम्हाला दाखवूयात. दिवसभर मला नाही करता आलं शूट अजिबात, कारण खूप गोंधळ होता घरात आणि इकडे पळ तिकडे पळ असं चालू होतं. आणि दारूचा अभ्यास पण मला घ्यायचा आहे. तर मग आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या व्हॅल्युएबल रिप्लाय कमेंटमध्ये येऊ द्या. आणि कमेंट पण अशा येऊ द्यात की वाचतानाही आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे आणि लिहितानाही आपल्याला असं वाटलं पाहिजे की आपण एखाद्याविषयी चांगलं लिहितो आहे किंवा एखाद्याला त्रास होऊ नये असं लिहितो आहे. शेवटी माणसाने माणसाशी माणसासम वागणे यालाच माणुसकी म्हणतात. आणि ह्यालाच म्हणतात की आपण जग चांगलं कसं करावं, लोकांशी चांगलं कसं वागावं. आपल्याला वाटतं आणि आपण असं बोलतो आहे त्यामुळे एखाद्याला वाईट वाटणार नाही. वेळ प्रत्येकावर प्रत्येक गोष्टींची येते. तर मग चला आता आरूचा आम्ही अभ्यास घेऊयात. खूप अभ्यास करतोय पोरगा, खूप काम लागले पोराला. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.